नमस्कार, मी वंदनाज प्युअर व्हेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पुदिन्याची हिरवी चटणी। तर ही चटणी आपण सँडविचमध्ये किंवा कोणत्याही चाटमध्ये आपण यूज करू शकतो। त्यासाठी लागणारं साहित्य आहे साधारण 1 मूठ कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली। त्यामध्ये आपण हे कोथिंबीरचे देठही घेतलेले आहेत, यानी चव जी आहे ती वाढते आपली चटणीची। नंतर 8 ते 10 पुदिन्याची पाने, 2 हिरव्या मिरच्या। ह्या हिरव्या मिरच्या तिखट आहेत, तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या मिरच्या त्या फिक्क्या असतील तर 4 ते 5 घेतल्या तरीही चालतील। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 टीस्पून भाजलेली जिऱ्याची पावडर, 1 टीस्पून लिंबाचा रस, अर्धा टीस्पून मीठ, 1 चिमूटभर हिंग, 1 टीस्पून चाट मसाला, पाव चमचा काळं मीठ। काळ्या मिठाने आपली चटणी जी आहे ती खूप छान होते। आता आपण पुदिन्याची चटणी बनवायला सुरुवात करणार आहोत। सर्वप्रथम कोथिंबीर, त्यानंतर पुदिन्याचे पानं। पुदिन्याचे पानं हे कमी प्रमाणात घेतलेले आहे, कारण ते जास्त टाकले की जास्त फ्लेवर लागतो त्याचा, म्हणून। त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, आलं, चाट मसाला, भाजलेली जिऱ्याची पावडर, चिमूटभर हिंग। आता हे आपण व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेणार आहोत। आता हे वाटण मिक्सरला फिरवताना यात आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित बारीक झालं आहे, तर यामध्ये आपण काळं मीठ टाकून परत एकदा फिरवून घेऊ। अशा पद्धतीने आपण पुदिन्याची चटणी बनवून तयार झालेली आहे आपली। आता यामध्ये आपला हिरवा कलर टिकून राहण्यासाठी यामध्ये 1 टीस्पून लिंबाचा रस टाकणार आहोत आणि हे छान हलवून घेणार आहोत। खूप छान होते ही चटणी, तुम्ही नक्की ट्राय करा। सँडविच बनवण्यासाठी किंवा पाणीपुरी बनवण्यासाठी तुम्ही यूज करू शकता। सँडविच बनवण्यासाठी तुम्ही ब्रेडला लावून यूज करू शकता आणि पाणीपुरी बनवण्यासाठी यामध्ये अजून पाणी वाढवून तुम्ही पाणीपुरीसाठी ही चटणी यूज करू शकता। अशा पद्धतीने आपली पुदिन्याची चटणी बनवून तयार झाली आहे। आता आपण सँडविचसाठी लागणारी लाल चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी लागणार आहे 2 लाल मिरच्या मोठ्या। तुमच्याकडे जर सुकलेल्या लाल मिरच्या असतील तर 15 मिनिट आधी गरम पाण्यात भिजत टाका। त्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा टीस्पून साखर, पाव टीस्पून काळं मीठ, 1 टीस्पून लिंबाचा रस आणि 1 चिमूटभर हिंग। आपण मिठाचं प्रमाण जे आहे ते इथे कमी केलेलं आहे, कारण चाट मसाल्यामध्ये थोडंसं मीठ असतं, त्यामुळे आपण इथे फक्त काळं मीठ वापरलेलं आहे। आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेऊ। सर्वप्रथम लाल मिरच्या, नंतर लसूण, आलं, साखर, जिरे पावडर, चाट मसाला, काळं मीठ आणि 1 चिमूटभर हिंग। हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपली सँडविचसाठी लागणारी लाल चटणी पण तयार झालेली आहे। यामध्ये मी कलरसाठी कलरची मिरची वापरलेली आहे, तुम्ही दुसरी मिरची यूज केली तरीही चालेल, आणि 1 टीस्पून लिंबाचा रस। लिंबाच्या रसामुळे चटणी छान आंबट गोड होते। अशा पद्धतीने आपल्या सँडविच आणि चाटसाठी लागणाऱ्या 2 प्रकारच्या चटण्या तयार झालेल्या आहेत। ह्या चटण्या तुम्ही सँडविचसाठी यूज करू शकता, तसेच पाणीपुरीसाठी पण यूज करू शकता। ही शक्यतो पाणीपुरीसाठी यूज केली जाते आणि ह्या दोन्ही चटण्या सँडविचसाठी यूज केल्या जातात। या चटण्या आपण काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करू शकतो। फ्रीजमध्ये या 2 ते 3 दिवस आरामात टिकतात। धन्यवाद, तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल। तुम्ही घरी रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। मला सांगा कमेंटमध्ये की कशी वाटली रेसिपी, आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी व्हिडिओ।